आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन आणि मी चाललेली आहे माझ्या माहेरी सूप आणायला आणि गणपती बघायला। माझ्या घरात गणपती नसतो पण काकांकडे असतो। तर इथे पहिली मी घरी पोहोचली आणि सूप घेऊन चालले गौरीजवळ सूप ववसायला। तर एकदा मुलीचं लग्न झालं की तिला माहेर राहून दरवर्षी आजच्या दिवशी सूप दिलं जातं आणि मग ते गौरीजवळ नेऊन ववसायचं असतं। पण त्याच्या आधी तिचं लग्न झालं की गणपतीमध्ये जर पूर्व नक्षत्र असतील तर तिचा ववसा दिला जातो, म्हणजेच 5, 7 किंवा 11 अशी सूप तिला दिली जातात माहेर राहून। आणि मग ती आजच्या दिवशी गौरीजवळ सूप ववसून ती तिच्या सासरी घेऊन जाते आणि सासरच्या माणसांना वाटली जातात। आणि नंतर मग दरवर्षी तिला एक सूप दिलं जातं। तर माझ्या सूपाची पूजा ववसून झाली आणि मग मी काकाच्या गणपती पाया पडले आणि मग गेले दुसऱ्या काकाकडे गणपती बघायला। तर त्याने छान डेकोरेशन केलेलं होतं, मस्त डोंगर आणि ट्रेन चालू होते एका साईडला, दुसऱ्या साईडला मस्त त्याने दहीहंडीचा थर रचलेले, म्हणजे महिला गोविंदा पथक चितबादेवी कुरुळ ते आमच्या गावातलंच होतं। त्याने छान असं डेकोरेट केलेलं आहे। नंतर गेले माझ्या काकाच्या मुलीकडे गणपती बघायला आणि श्रियांची अशी मस्ती की गेलो की तिथं पेढे दिले ना की तर तो बॉक्सच मागतो। त्याने सगळा बॉक्सच त्याने पेड्यांचा घेतला आणि बाकी सगळ्यांचे गणपती बघितले आणि लास्ट गेलो माझ्या मामाकडे गणपती बघायला आणि तिथं श्रियान मस्त खेळायला लागला बघा, गणपती बाप्पा मोरया करत होता। आणि असा माझा आजचा छान असा दिवस गेलेला आहे। सो बाय एव्हरीवन।